सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर महिलांनो, आपण 9 दिवसाच्या या नवरात्रीमध्ये आपण देवीची मनोभावे पूजा अर्चना करतो आणि अखंड ज्योत आपण तेवत असतो आणि पूजा अर्चना आपले मनोभावे करत असतो, त्यालाही तेवढंच महत्त्व आहे। नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये 9 देवींची पूजा केली जाते। तिथीप्रमाणे आश्विन शुक्ल प्रतिपदेला या घटस्थापना आपली होते आणि शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते। पुढे 9 दिवस आपण पूजा अर्चना आणि हे सगळं केल्यानंतर 10व्या दिवशी 9 दिवस आपला 9 दिवसांचा घट दरवर्षीप्रमाणे येत असतो आणि पुढे 9 दिवस आपण पूजा अर्चना पूर्ण मनोभावे केल्यानंतर 10व्या दिवशी दसरा असतो। पण यावर्षी नवरात्र उत्सव हा 9 दिवसांचा नाही तर 10 दिवसांचा आलेला आहे, म्हणजे 10 माळा आलेल्या आहेत। त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये हाच गोंधळ उडालेला आहे की नवरात्रीमध्ये आपण 9 माळा घालाव्या, 10व्या माळ घालावी की कोणती माळ कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या माळेला आपल्याला कडकणी बांधायची आहे। तर आपल्याला कडकणी ही नेहमीप्रमाणेच आपण 9 दिवसाच्या नवरात्रीमध्ये जसं ज्याप्रमाणे आपण करतो की कोण 5व्या माळेला सुद्धा आपण कडकणी बांधू शकतो आणि 5व्या 7व्या आणि 9व्या माळेला कडकणी बांधण्याचा नियम आहे। तर आपण 5व्या माळेला आणि कोणाकोणाच्या घरी हा नियम असतो की 7 कडकणी बांधावी किंवा 5 कडकणी बांधावी किंवा 9 कडकणी बांधावी। आम्ही तर 9 कडकणी बांधतो का तर 9 दिवसाचा हा उपवास असतो आणि नवरात्रीचे हे दिवस असतात, त्यामुळे आम्ही 9 कडकणीचा नैवेद्य दाखवतो। त्या कडकणीमध्ये कडकणी तयार करताना आम्ही देवीचा सुद्धा त्या कणकीचा 6 शृंगार त्याच्यामध्ये केलेला असतो। त्यामध्ये वेणी, फणी, बांगडी, जोडवी आणि करंडा, कुंकाचा करंडा असं बरंच काही त्याच्यामध्ये करून आपण ओवून तो कडकणीचा नैवेद्य आपण दाखवला जातो। तर अशाच प्रमाणे आपल्याला कडकणी सुद्धा बांधायचं आहे, तर त्या आपण 5व्या किंवा 7व्या किंवा 9व्या माळेला बांधू शकतो। दरवर्षीप्रमाणे जसं करतो आपण त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा करायचं आहे। फक्त हे 10 दिवस 10 माळा आल्यानंतर आपल्याला जेव्हा घट उठवायचा आहे ते पण तुम्हाला मी पुढील प्रमाणे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे घटस्थापनेचा पूर्ण नियम व विधी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्या माळेला कडकणी बांधायची आहे, कोणत्या दिवशी कन्यापूजन करायचं आहे, कोणत्या दिवशी आपल्याला देवीची ओटी भरायची आहे व कोणत्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे, हे तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। यावेळेस नवरात्र ही 10 दिवसांची आहे, याचं मुख्य कारण म्हणजे तृतीया तिथीची विधी झालेली आहे। यावर्षी आश्विन शुक्ल तृतीयेचा 1 दिवस वाढलेला आहे। तुम्ही कॅलेंडरमध्ये सुद्धा पाहू शकता। 24 आणि 25 सप्टेंबर अशा दोन्ही दिवशी तृतीय तिथी आहे आणि 2 दिवसाला एक तृतीय असली की त्याला वृद्धी म्हणतात। त्यामुळे नवरात्र उत्सव 10 दिवसांचा झाला आहे। त्यामुळे अनेक स्त्रियांना असे प्रश्न पडलेले आहेत की आपल्याला कोणत्या माळेला काय करायचे आहे, तर या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे। तर आता चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये आपण रोजच्या प्रमाणे आपण देवीची पूजा अर्चना, देवीचा नैवेद्य हा नेहमीप्रमाणे तर आपण करतच असतो। तर अनेकांना पडलेला प्रश्न असा आहे, त्यामुळे मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही सांगणार आहे। काही जण दुर्गा सती सप्तमीचा पाठ करतात, काही जण कुंकुमार्चन करतात आणि अखंड दिव्याची काळजी घेणे हे सुद्धा आपण अनेक स्त्रिया करत असतात। तर नवरात्रीच्या काही दिवसांमध्ये काही नियम सुद्धा आपल्याला दिलेले आहेत। तर त्याच्यातला पहिला नियम असा आहे की कोणत्या दिवशी काय करावे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्याला पहिला प्रश्न आहे की देवीला कडकणी कोणत्या दिवशी बांधायची आहे। तर काही करायचं नाहीये, ज्याप्रमाणे आपण 9 दिवसांमध्ये नवरात्रीच्या वेळेला आपण 5व्या दिवशी 7व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी आपण कडकणी ही बांधू शकतो। मी मगाशीच तुम्हाला सांगितले की कडकणीमध्ये आपण देवीचा 6 शृंगार सुद्धा तळून घेऊ शकतो। त्याच कणकीपासून आपण कणकेच्या पिठापासून आपल्याला देवीचा 7 शृंगार हा करायचा आहे। शक्यतो सप्तमीलाच आपण कडकणी बांधायची असते। सप्तमीला जर नाही जमले तर आपण अष्टमी आणि नवमीला सुद्धा बांधू शकता। तर यावर्षी सप्तमी ही 29 सप्टेंबरला 7वी माळ आहे, तर तुम्ही त्या दिवशी बांधू शकता।
पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे लोक कडकणी बांधणार आहेत त्यांनी घट उठवायच्या आधी कडकणी बांधायची आहे आणि नंतर जो काही आपला नैवेद्य आपण करणार आहोत पुरणपोळीचा तळी उचलायचे आहे ते नंतर आपण करायचे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की देवीची ओटी कोणत्या माळ्याला भरावी। तर देवीची ओटी ही अष्टमीला सुद्धा भरू शकता, सप्तमीला सुद्धा भरू शकता। तर बघा तुम्ही देवीच्या 5व्या माळ्याला ललिता पंचमी आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही भरू शकता, नाहीतर इतर वेळी तुम्ही मंगळवारी शुक्रवारी सुद्धा देवीची ओटी भरू शकता। तर देवीची ओटी भरताना आपण मनोभावे आणि मनापासून भरायची आहे की असं करायचं नाही की दुसऱ्याने ओटी छान साडी नेसवली आहे पण आपण सुद्धा साडी नेसवावी। आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आपण समाधान मानून आपण देवीची ओटी भरायची आहे। तर देवीच्या ओटीमध्ये काय काय असावे हे तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे। साडी असेल तर ती साडी सुद्धा आपण देवीच्या ओटीमध्ये ठेवू शकतो। तर नारळ घ्यायचा आहे, तांदूळ, सुपारी, पान सुपारी घ्यायची आहे, 5 फळं घ्यायचे आहे, ते नसेल तरी जमते आणि ब्लाउज पीस सुद्धा जमतो। जरी ती साडी आपण घालायची नसेल किंवा देवीला द्यायची असेल तर ते सुद्धा देऊ शकता किंवा ती साडी आपण स्वतः सुद्धा वापरू शकता, नाहीतर इतर गरजू महिलांना देऊ शकता। तर तिसरा प्रश्न आहे, नवरात्रीमध्ये काही जण कन्यापूजन करतात तर त्या कन्येलाच आपण साक्षात देवीचं रूप मानून त्या कन्येचे पूजन केले जाते। तर काही जण त्यामध्ये गोडाचं देतात, काही जण भोजन देतात, काही जण खीर देतात। तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार काही पण देऊ शकता, करू शकता आणि कोणतीही गोष्ट असो आपण ती मनापासून आणि मनोभावे केली तरी त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटतं। तर ज्यांना कोणाला कन्यापूजन करायचं आहे त्यांनी अष्टमीला आणि नवमीला करू शकता, तर काही जण सप्तमीला सुद्धा करतात। 7व्या, 8व्या आणि 9व्या माळ्याला आपण कन्यापूजन करू शकता। जरी कुणाला स्त्रियांना वाटत असेल की आपल्याला या 9 दिवसांमध्ये कधी सुद्धा अडचण येऊ शकते तर तुम्ही नवरात्रामध्ये कुठल्याही दिवशी कन्यापूजन करू शकता। त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की देवीला पुरणपोळीचा किंवा भोपळ्याचा नैवेद्य कधी दाखवायचा। आपल्याकडे पूर्वीपासूनच जी परंपरा चालू झालेली आहे त्याच दिवशी आपल्याला घट उठवायचे आहेत आणि घट उठवायच्या आधीच आपल्याला पुरणपोळीचा किंवा भोपळ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। मगाशीच मी तुम्हाला सांगितले की कडकणीचा नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याच्या आधी आपल्याला दाखवायचा आहे। तर आता पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला घट उठवायच्या आधी हे दाखवायचं आहे। जे आपली पहिल्यापासून जे आपण विधी करत आलेलो आहोत नवरात्रीचे तेच आपल्याला यंदा सुद्धा करायचे आहेत। तर काही जण नवमीला घट उठवतात तर काही जण दसऱ्याला घट उठवतात। तर घट उठवायच्या दिवशीच आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे। बरेच जण काय करतात, गारवा म्हणून देवीसाठी दही भात आणि केळीचा नैवेद्य दाखवतात। तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही करू शकता। तर घट बसवताना जो नारळ आपण ठेवलेला असतो त्याचा सुद्धा आपण विसर्जन करू शकता किंवा फोडून आपण प्रसाद सुद्धा देऊ शकता। घट उडवण्याच्या दिवशी आपण जो तळी भरतो त्या टायमाला आपल्यापाशी जे लहान मुलं येतात किंवा पुरुष मंडळी असतील त्यांना सुद्धा आपण फोडून हा प्रसाद म्हणून देऊ शकतो। जसं तुमच्या घरी असेल त्याप्रमाणे आपण विधी करू शकतो। जरी नारळ बसवला नसेल तर आपण त्या दिवशी घटाला नारळ फोडून सुद्धा त्याचा प्रसाद सगळ्यांना देऊ शकतो। तर काही जणांकडे पद्धत असते बघा लाल भोपळाचा नैवेद्य दाखवायची, तर त्यांनी लाल भोपळा हा उकडून त्याचा नैवेद्य दाखवला जातो। आता ज्याचा उठता बसता जो उपवास आहे तो पण या दिवशी तुम्ही सोडायचा आहे आणि त्या दिवशी सुद्धा तुम्ही भोपळा खायचा आहे आणि कोणाकोणाचा संपूर्ण नवरात्र असते त्यांनी सुद्धा हा भोपळा प्रसाद म्हणून खायचा आहे। तसेच अष्टमीलाच हा भोपळा कापतात आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो। तसेच या दिवशी बलिदान सुद्धा दिले जाते। ज्या दिवशी देवीची स्थापना ज्या ठिकाणी देवीची स्थापना झालेली आहे तिथे होम हवन करतात। तर अशा प्रमाणे तुमच्या भागामध्ये ज्याप्रमाणे रूढी परंपरा आहेत किंवा ज्यांच्या त्यांच्या घरी जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। तर सर्वांना घटाची माहिती ही पूर्ण या व्हिडिओमध्ये समजली असेल तर त्यांनी सुद्धा लक्ष देऊन ऐका। पूर्ण नाही समजले तर पुन्हा व्हिडिओ पहा आणि तो तुम्ही पाहू शकता। आणि घटस्थापनेचा विधी पूर्ण मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असे अनेक व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे। धन्यवाद।